नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाची खूप नाटकं चाललेली आहेत. प्रिया वरचेवर सर्व गोष्टी बदलत आहे आणि त्याचबरोबर तीच तोंडावर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुनला इकडे ताप आलेला असतो, 102 ताप असतो आणि अर्जुनच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवण्याचं काम इकडे कल्पना करत असते. त्याचबरोबर विमल, प्रताप, अश्विन सर्वजण तिथं असतात. तर इकडे लगेचच बोलतो तो म्हणजे अश्विन, मम्मा मला काय वाटतंय माहिती आहे का, दादाला आराम करणं गरजेचं, 102 ताप आहे. मला ना कळतच नाही आहे की दादाची ही अवस्था अशी कशी झालेली आहे. हा प्रश्न इकडे पडलेला असतो तो म्हणजे अश्विनला आणि अश्विन ते बोलत असतो. त्याचबरोबर प्रिया तिथं आलेली असते आणि मग प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना यांचं बोलणं सुरू असतं. मला काय वाटतंय माहिती आहे का, आत्ता जे काही घडलेलं आहे ना त्यामुळं अश्विनची अशी इकडे अर्जुनची अशी तब्येत चालू आहे, तर आपण हे जे काही आहे ना हे आपण थांबूया, थोडंसं पोस्टपोन करूया, हे जे फंक्शन हे जे विधी आहेत ना ते पोस्टपोन करूया, असं त्यांचं बोलणं चालू असतं. प्रिया म्हणत असते नाही 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 नाही, हे सगळं करण्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे आणि मला दिलेलं सायलीनं चॅलेंज आहे ते पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि अर्जुनसोबत लग्न करून या घरात येईल अशी भीती प्रियाच्या मनात वाटू लागलेली आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, ते चोराचं मन आहे आणि तिला स्वतःला त्याची भीती मात्र वाटणारच आहे. इकडे प्रताप म्हणत असतो, मग कल्पना अगं मलाही तसंच वाटतंय, एवढं मला सांग अर्जुन आजारी आहे हे शक्य आहे का, कारण काही झालं तरीही अर्जुनची तब्येत खूपच बिघडलेली आहे. विमल त्याचबरोबर कल्पना यांना सगळ्यांना हे वाटत असतं आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असतं की काही झालं तरीही आता ज्या गोष्टी घडत आहेत ना ते खूपच विचित्र पद्धतीनं घडत आहेत, त्यामुळं आपल्याला काही करून पुढच्या गोष्टींचा प्लॅन करणं गरजेचं आहे. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, काही झालं तरी हे पूर्णपणे चुकीचं आहे, काही झालं तरी हे लग्न थांबता कामा नये, असं इकडं प्रिया म्हणत असते. आणि त्याचबरोबर प्रियाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता हे लग्न थांबू नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत. इकडे प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असतात की आपण पूर्णाईंशी बोलून घेऊया आणि आपण हे सगळं मॅनेज करून टाकूया, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्या इकडे पूर्णाईशी बोलण्यासाठी निघालेले असतात आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन उठतो आणि अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, लग्न ठरलेल्या दिवशीच आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे, काही गरज नाही आहे कुठले विधी पोस्टपोन करायचे. अरे भले मला ताप असला म्हणून काय झालं, मी तुमच्या आधाराने तर लग्नामध्ये उभं राहू शकतो ना, पण मी पूर्णाजीला दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की मम्मा काही गरज नाही आहे, कुठल्याही गोष्टी थांबणार नाहीत, मी सांगतोय ना तुला, असं अर्जुन सांगत असतो आणि तो उठून बसतो. अर्जुन आता उठून बसलेला तर असतो, परंतु अर्जुनचं असं म्हणणं असतं की पूर्णाजीला दिलेला शब्द आहे, पूर्णाजीला दिलेलं वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकतो, असं अर्जुनचं म्हणणं आहे. काही झालं तरीही अर्जुनला असं वाटत आहे की जे काही घडत आहे ते खूपच विचित्र जरी असलं तरीही आत्ता आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अर्जुन म्हणत असतो की मी पूर्णाजीला दिलेलं वचन आहे आणि ते वचन मला पूर्ण करायचंच आहे, हे अर्जुनचं सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की अरे अर्जुन तुला कळत नाही आहे का, तुझी तब्येत काय झाली आहे, जरा विचार तरी कर, असं अर्जुन सांगत असतो. पण इकडे अर्जुनला प्रताप सांगत असतो पण अर्जुन मात्र ऐकायला तयार नसतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, मला पूर्णाजीला दिलेला शब्द पाळणं गरजेचं आहे, असं अर्जुन सांगत आहे. मग प्रताप त्याचबरोबर अश्विन यांच्या आधाराने अर्जुन उठलेला आहे आणि अर्जुन आता म्हणत आहे की मला खाली घेऊन चला. इकडे प्रिया म्हणत आहे, खरंच आजीसाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करणारा हा नातू खरंच मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे, असं प्रियाचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की चांगलं आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू या लग्नासाठी तयार होतोय ना, यात माझाच फायदा आहे, असं अर्जुनला ती म्हणत असते. आणि इकडे अर्जुन खाली येऊन बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन मला काय वाटते माहिती आहे का, की आता प्रताप आणि कल्पना म्हणतायत ते बरोबर आहे, आपण हे लग्न थोडं पोस्टपोन करूया, पुढे ढकलूया आणि हे जे विधी वगैरे आहेत ना ते पण पुढे ढकलूया, असं ती बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही पूर्णाजी, मी तुला शब्द दिलाय ना, मग ठरलेल्या दिवशीच लग्न होणार आहे, असं पूर्णाजीला अर्जुन सांगत असतो. आणि अर्जुनला पूर्णाजी म्हणत असते म्हणजे
तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला अजिबात ऐकायचं नाही, काही झालं तरी मी अजिबात ऐकणार नाही, त्यामुळं ठरलेल्या दिवशीच लग्न होणार आहे, एवढाच हट्ट अर्जुनचा चाललेला असतो. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, आज चुडा भरायचा कार्यक्रम आहे ना, अर्जुन असं म्हणतो, तर चुडा भरायचा विधी आज आपण करून घेऊया, असं अर्जुनचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणते की अश्विन, ती चुडा जो आणलेला ताट आहे ना, ते त्यात आपल्या अस्मिताच्या रूममध्ये आहे, जरा बघून ये बरं, असं म्हणत ती जायला सांगते. आणि तेवढ्यातच तिथे अश्विन म्हणत असतो की काय, अस्मिताताई बसली असणार आहे मोबाईलमध्ये बघत, तिचं दुसरं काय चाललेलं असतं, तिला कुठं दुसऱ्या गोष्टी सुचत असतात, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. इकडं प्रिया म्हणत असते की काही झालं तरीही मला आता काही गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे, मला लवकरात लवकर त्या चुडावालीला बोलवून घ्यायचं आहे, लवकरात लवकर चुडा माझ्या हातात भरला पाहिजे, दुसरा काही प्रॉब्लेम व्हायला नको. अर्जुन शांतच तिथे बसून असतो, सगळेजण आपापल्या तयारीला गेलेले असतात. अर्जुनचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही मी पूर्णाजीला दिलेलं वचन आहे आणि ते पूर्ण होणं गरजेचं आहे, एवढाच हट्ट अर्जुनचा असतो. इकडे विमल येते आणि विमल अर्जुनला म्हणत असते की सायलीताई तुम्हाला भेटायला आलेल्या का, गुपचूप येऊन ती कानात विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, ती मला रोजच भेटायला येते, कधी कधी ना सकाळ होऊन जाते आणि मी मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, कधी कधी सकाळ झालेली असते पण आमच्या गप्पा काही संपलेल्या नसतात, असं अर्जुन तिला सांगत असतो. विमलताई म्हणते तसं नाही अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो की हो, ती माझ्या अवतीभोवतीच असते, माझ्याशी बोलत असते, मला भेटत असते, माझ्या स्वप्नात येते. आणि विमलला कळतं की अर्जुनला सायली भेटलेलीच नाही, कारण अर्जुनला भेटली का नाही सायली, त्यांचं बोलणं झालंय की नाही, या गोष्टी विमलला सांगायच्या असतात, त्या म्हणजे चैतन्यला, कारण चैतन्याचा तिला कॉल आलेला असतो आणि त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. मग विमल म्हणते की ठीक आहे अर्जुन दादा, मी आलेच, असं म्हणत विमल जाऊ लागते. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र सायलीच्या आठवणीत अगदी तिथं कासावीस झालेला असतो आणि तो म्हणत असतो की सायली, असं नका ना करू, या ना तुम्ही, तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही, हे सगळं त्याचं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर तो सायलीच्या आठवणीत कासावीस होत असतो. इकडे मात्र आता विमल ठरवते, म्हणते की अर्जुनदादांच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडत आहे. आणि मग विमल म्हणते की मला आता चैतन्यदादांना कॉल केला पाहिजे. आणि विमल चैतन्याला कॉल करायला घेते आणि चैतन्याला सांगू लागते की अहो चैतन्यदादा, सायलीताई आल्याच नव्हत्या अर्जुनदादांना भेटायला, इथे त्यांचं काहीच भेट वगैरे झालेली नाही आहे हो. आता इकडे चैतन्य नेमका सायलीकडे पोहोचलेला असतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे रे, कारण बघ ना, तू भेटायला गेली होती पण विमलताई म्हणते की घरात असं कोणतंच डिस्कशन झालेलं नाही आहे, म्हणजे तुमच्या दोघांची भेट झाली वगैरे, या गोष्टी कोणाला कळलेल्याच नाहीत, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा चैतन्य हे जेव्हा सांगत असतो तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे अहो मी स्वतः भेटले ना त्यांना. तेव्हा चैतन्य म्हणतो तेच ना, मला कळतच नाही आहे, म्हणजे तू तर स्वतः भेटली आहे, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झालेला, अर्जुन होता ना तिथं आणि प्रियाने तर तुला बघितलेलं होतं. तर इकडे कुसुम त्याचबरोबर सायली चैतन्य विचार करू लागतात, त्यांचं हे बोलणं सुरूच असतं. तेव्हा सायली म्हणते नाही, नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, ह्या प्रियाने काहीतरी गोंधळ घातलेला आहे, बघूया आता विमलनं काय सांगणार आहे, ती घरात बघणार आहे की कोणाच्या काही चर्चा चालू आहेत का, त्याच्यानंतर ती आपल्याला सांगते बोलली आहे, असं चैतन्य सांगत असतो. तेव्हा इकडे आता एक फोन आलेला असतो, तो म्हणजे प्रियाला. आणि प्रियाने आणि साक्षीने जो प्लॅन केलेला असतो, जे गुंड आहेत ते जनता चाळीच्या बाहेर ठेवण्याचा जो प्लॅन असतो, त्या प्लॅननुसार गुंड जनता चाळीच्या बाहेर असतात. आणि त्याचबरोबर इकडे ते वाट बघत असतात, ते म्हणत असतात नाही, इथनं काय त्या कोपऱ्यावरच्या दुकानापर्यंत पण ती जाऊ शकणार नाही आहे, आणि पनवेलच्या तिथल्या घरी शक्यच नाही आहे ना, आम्ही आहोत नाही तर डोळ्यात तेल घालून पारा ठेवत आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही, असं ते गुंड सांगत असतात. ते दोन गुंड तिथे येऊन थांबलेले असतात आणि जनता चाळीच्या बाहेर एरझाऱ्या मारत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर कुसुमताई सगळेजण आता वाट बघत आहेत, सायलीची मैत्रीण अजून का आलेली नाही, कारण सायलीने तिला येताना चुडा आणायला सांगितलेला आहे, म्हणजे सुभेदारांच्या घरी आज चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, तर इकडे सायलीच्या हातात पण चुडा भरला जाणार आहे. या सर्व गोष्टी सायली अगदी मनापासून करत असते आणि सायली म्हणत असते की माझी मैत्रीण अजून कशी आलेली नाही, ती यायला पाहिजे होती ना आत्तापर्यंत. तेव्हा सायली म्हणते की मी तिला फोन करूनच बघते, असं म्हणत सायलीने आता फोन लावलेला असतो, तो म्हणजे इकडे आपल्या मंजिरीला. आणि मंजिरी तोपर्यंत दारात येऊन हजर असते. मंजिरी म्हणते की तुमच्याकडे अशी पद्धत आहे का,
स्वागत करायची, दारात आल्यावर फोन करायची. तेव्हा सायली हसू लागते आणि म्हणते, मंजिरी तू आलीस, किती दिवसानंतर भेटतोय आपण, फायनली तू पोहोचली आहेस. तेव्हा मंजिरी म्हणते, हो ना, कारण माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि तिच्या लग्नाला मी येणार नाही. आणि खरंच कसं आहे, प्रवास थोडासा लांबचा होता पण येणं गरजेचं होतं, त्याच्यामुळं मी आलेली आहे. आणि कसं आहे, इतक्या दिवसानंतर आपण भेटणार होतो ना, तेवढीच ओढ पण होती गं तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलण्याची. त्यामुळं तर मी ठरवलं येण्याचं. आणि इकडे कुसुम येते, कुसुम पाणी घेऊन येते आणि एक ताट पण आणलेलं असतं, कारण सायलीने मंजिरीला पंढरपूरवरून पांडुरंगाचा आशीर्वाद असलेला चुडा आणायला सांगितलेला असतो. तिकडचा चुडा फेमस आहे म्हणून तिने आणायला सांगितलेला असतो, कारण त्या बांगड्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद असतो. मग इकडे मंजिरी पाणी घेते आणि ती बोलतच असते. तोपर्यंत सायलीला ती म्हणते की तुझे सांगितलेलं होतं ना, ते आणलंय मी. इकडे तोपर्यंत कुसुमताईने ताट आणलेलं असतं, अगदी सजवून ताट आणलेलं असतं. आणि मग मंजिरी तो चुडा जो आहे तो खोलते आणि सायलीला म्हणू लागते की हे बघ, घेऊन आले मी, तू सांगितलं होतं ना मला, मग मी घेऊन आलेली आहे. असं म्हणत तो चुडा सायलीच्या पुढे धरते आणि सायलीला म्हणते, बघितलंस का, अगदी तू सांगितलं होतं ना तसंच घेऊन आलेली आहे, अगदी पांडुरंगाचा आशीर्वाद लागलेला आहे. हे सगळं ती सांगत असते. सायलीला खूप छान वाटत असतं, कारण फायनली पांडुरंगाचा आशीर्वाद लागलेला चुडा जो आहे तो सायलीच्या हातामध्ये भरला जाणार असतो. सायली खुश असते. तेव्हा सायली लगेच मंजिरीला म्हणते की तू भर माझ्या हातात चुडा, हा तू घाल बांगड्या मला. तेव्हा मंजिरी म्हणते, अगं पण मी कसा भरणार हा चुडा. सायली म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू भरू शकतेस मला हा चुडा. अगं तुझं लग्न झालेलं नसलं म्हणून काय झालं, तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे आणि तू जर माझ्या हातात चुडा भरला तर माझ्यासाठी ती चांगलीच गोष्ट असणार आहे, माझ्यासाठी ती शकुनाची गोष्ट असणार आहे. त्यामुळे तू भर माझ्या हातात चुडा, असं सायली तिला सांगत असते. आणि मग मंजिरी चुडा भरते. सायली मात्र जाम खुश झालेली असते. चुडा भरलेला असतो हातामध्ये, हिरव्या बांगड्या तिच्या हातात असतात आणि आता नवरीचं जे सौंदर्य असतं ते खुलत असतं. नवरी मात्र खूपच खुश झालेली असते. इकडे प्रिया साक्षीला फोन करते आणि म्हणते, साक्षी तुला सांगितलेलं काम केलंयस ना तू. नाही, परत विसरून जाशील म्हणून म्हणलं. तेव्हा मात्र साक्षीला खूप राग येतो. साक्षी म्हणते की पहिली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे या भाषेत आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला दिलेलं काम जे असतं ते मी चोख पूर्ण करायचंच काम करते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काही झालेलं असलं तरीही मला दिलेलं जे काम असतं ते मी कधीच थांबवत नाही आणि ते पूर्णच करते. ती 2 माणसं मी तिथे ठेवलेली आहेत आणि ती 2 माणसं त्यांचं काम पूर्ण करत आहेत. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्या भाषेतच ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे बोलणं सुरू असतं. प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि नेमकं चुडा भरणाऱ्या ज्या मावशी असतात त्या येत असतात आणि प्रिया त्यांनी आणलेला जो चुडा असतो ते ताटच उधळून लावते आणि सगळ्या बांगड्या खळखण वाजतात आणि खाली फुटलेल्या असतात, खाली पडतात आणि फुटून त्यांचा भुगा होतो. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता प्रियाची वाट लागलेली असते. चुडा सगळा सांडलेला असतो, सगळ्या बांगड्या फुटलेल्या असतात आणि इकडे प्रिया मात्र वैतागलेली असते. साक्षी म्हणते, काय झालं. तेव्हा प्रिया सांगू लागते की सगळा चुडा फुटला. आणि हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते की थांब, ठेव फोन जरा, मी बघते काय करायचं आहे ते. असं म्हणत तो फोन ठेवला जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते, तुला इथूनच यायचं होतं का, तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही, तुला कळतंय का नाही, तू का आलीस इथून, तुला कळत नव्हतं का. बांगड्या फुटल्या ना त्या सगळ्या. पूर्णाजी, अस्मिता सगळेजण तिथे येतात आणि अस्मिता म्हणते, मला ना कळतच नाही आहे की हे सगळं काय होतंय. म्हणजे प्रत्येक वेळेस गोष्टी अशा का घडत आहेत, कालपासून फक्त अपशकुन आणि अपशकुनच होत आहेत. मेहंदी रंगली नाही तोपर्यंत आता हा चुडा फुटलेला आहे, सगळं हे असंच का घडतंय, हा प्रश्न ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणते की अपशकुन वगैरे असं काही नसतंय. तेव्हा कल्पना असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते, मम्मा मला माहिती आहे हे सगळं तू आमच्यासाठीच बोलते, आम्हाला काय वाटू नये म्हणून बोलतेस, मान्य आहे मला, पण हा अपशकुनच आहे ना. काही झालं तरी विचार कर ना तू. प्रत्येक वेळेस अशाच गोष्टी घडत आहेत आणि प्रत्येक वेळेस लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये अपशकुनच घडत आहे. तेव्हा प्रिया तिला म्हणत असते की तुला कोणी पाठवले ते सांग, कारण प्रियाला असं वाटत असतं की आता हिला पण सायलीनेच पाठवले की काय. म्हणून प्रियाचा राग अनावर होत असतो आणि ती म्हणत असते की नाही,
म्हणजे हिला जर सायलीने पाठवलं असेल माझा चुडा खराब करण्यासाठी तर हिला इथून हाकललंच पाहिजे. म्हणजे जसं विद्याच्या बाबतीत झालं होतं, तिला जसं हाकलून लावलं होतं, तिच्या कानाखाली मारली होती, तसंच आता हिचा विचार चाललेला असतो. इकडे सायलीच्या हातामध्ये चुडा भरलेला असतो. सायली मात्र खुश झालेली असते आणि त्याचवेळी तिथं आलेला असतो तो म्हणजे राया. सायली म्हणते, राया भाऊ या या. तेव्हा राया म्हणतो की सायली बहिणी मला एक कळत नाहीये, बाहेर ना 2 असे गुंड आहेत, तगडेचे तगडी 2 माणसं आहेत आणि ती अर्जाऱ्या मारत आहेत. त्यांचं लक्षण काय, मला त्यांची नजर काय ठीक नाही दिसली बघा. मला ना कळतच नाहीये की ते कोण आहेत माणसं. सायली म्हणते म्हणजे? तेव्हा सायली म्हणते की मी जाऊन पाहते. तेव्हा राया भाऊ म्हणतो, हेच का? आता माझ्या बहिणीचं लग्न आहे, बाहेर कोणतरी गुंड आहेत आणि मी तुम्हाला जायला सांगू? तेव्हा मी आहे ना इथं, आत्ता जातो आणि त्यांना सरळ करतो. मंजिरी म्हणते, राया शांत हो जरा राया, असं मंजिरी म्हणत असते. आणि मंजिरीचं म्हणणं असतं की एवढी चिडचिड करायची काही गरज नाही, असं काही घडणार नाही आहे, एवढं टेन्शन घ्यायची पण गरज नाही, असं सगळं मंजिरी सांगत असते. आणि म्हणत असते की तू जाऊ पण नकोस, कारण तू जर तिथं गेला तर राडा घालणारे हे नक्कीच आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मंजिरी आणि त्याचबरोबर राया सर्वजण तिथं असतात. मंजिरीचं म्हणणं आहे की काही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सायलीताईचं लग्न. सायलीचं जे लग्न आहे ते छानच पार पडलं पाहिजे, हे मंजिरी म्हणत असते. आणि राया, त्या लग्नामध्ये आपल्याला कोणतंही विघ्न नको आहे की नाही, मग कशासाठी सांग बरं आता तिथं जायचं आणि मारामारी. तेव्हा मात्र लगेचच इकडे बोलत असते सायली, म्हणते की बरोबर आहे, एकतर अर्जुन सरांबरोबर इथे खूपच मारामारी वगैरे सगळं झालं होतं. आणि मंजिरीचं म्हणणं असतं की तुला असं वाटतंय राया ते गुंड आहेत, पण कदाचित नसतील ना रे ते गुंड, दुसरं कोणीतरी असेल. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आपण काय करूया माहिती आहे का, की नंतर बघूया. आणि राया भाऊ या बरं तुम्ही. मग राया म्हणत असतो की आता मला काय वाटतं माहिती आहे का, अर्जुन दादा असायला पाहिजे होतं ना इथं. आता अर्जुन दादा कसा येत नाही तेच मी बघतो. असा जातो आणि अर्जुन दादाला घेऊन येतो खांद्यावर टाकून की तुम्ही बघतच बसाल. सायलीला मात्र ते दृश्य समोर दिसत असतं. इकडे राया गेलेला आहे, घरी जाऊन तिकडे अर्जुनला तो घेऊन आलेला आहे. हे सगळं दृश्य सायलीच्या समोर दिसत असतं. आणि अर्जुन समोर आलेला आहे आणि अगदी लाजत गाजत सायलीकडे पाहत आहे. सायलीला मात्र खूप आनंद झालेला आहे आणि सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. हे सगळं सायलीच्या डोळ्यासमोर तिथे दिसत असतं. सायलीला मात्र छान वाटत असतं. सायली म्हणत असते खरंच. अर्जुन म्हणत असतो की हो, कारण सायली आणि अर्जुनची अजून भेटच झालेली नसते, त्यांचं बोलणंच झालेलं नसतं. म्हणून सायलीला वाटत असतं की मला अर्जुनला भेटायचं आहे आणि रायाने तिची इच्छा पूर्ण केलेली असते. आणि अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात. रायालाही खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर सायलीलाही. आणि मग मंजिरी म्हणते काय झालं. तेव्हा सायली भानावर येते आणि सायलीच्या लक्षात येतं, बापरे आपण कशात कुठल्या गोष्टी ठरवून गेलो होतो. म्हणजे मला इथं खरंच वाटत होतं की अर्जुन सर आलेत, पण अर्जुन सर तर नव्हते आले, हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि सायली मात्र हसत असते. सायली खुश झालेली असते. सायली म्हणत असते की काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या या लग्नामध्ये माझी जीवाभावाची माणसं माझ्याबरोबर प्रेमाने माझं हे लग्न माझं व्यवस्थित मी आणि अर्जुन सरांनी एकत्र यावं यासाठी येणार आहेत. आणि ही जीवाभावाची माणसं माझ्या मदतीसाठी येत आहेत, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि खरंच सायलीचं जे म्हणणं असतं ते खरंच असतं. सायलीची जी जीवाभावाची माणसं आहेत ती तिच्यासाठीच येत आहेत आणि तिच्याबरोबर हे लग्न व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी येत आहेत. आणि इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीसाठी आता ते गुंड जे बाहेर ठेवलेले आहेत ते गुंड तिथं बस उभीच असतात आणि सायली आणि कुसुमताई बाहेर निघालेले असतात. ते गुंड म्हणतात की कुठेही जायचं नाही, आत्ताच्या आत्ता माघारी जायचं. आणि सायली आणि कुसुमताईला चाकू दाखवत असतात. बिचाऱ्या दोघीजणी घाबरतात. म्हणजे रायाचं जे म्हणणं होतं ते खरं ठरलेलं असतं. ते गुंड जे असतात ते तिथं आलेले असतात आणि ते गुंड मुद्दामूनच तिथे सायलीला त्रास देण्यासाठी पाठवलेले आहेत, हे रायाचं म्हणणं होतं ते खरं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती आलेली असते आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की मला असं वाटतंय की हे जे लग्न आहे, सायली जर अंधाऱ्या रात्री येऊन तिथे पोहोचत असेल, तिथे येऊन थांबत असेल, तर ह्या लग्नामध्ये अडथळा निर्माण करायला, माझं संगीतचं वाटोळं करायला तिथे येणार, हे मला माहिती आहे, असं प्रियाला वाटत असतं. आणि प्रिया म्हणत असते की त्यासाठी आपण हे लग्न नाशिकला करूया. हे प्रियाचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर रविराज, प्रतिमा सर्वजण तिथं आलेले असतात आणि ते म्हणत असतात की काही झालं तरीही
हे सगळं जे काय आहे ते मान्य आहे, पण तन्वी आम्हाला वाटते की हा निर्णय खूपच तडकाफडकी घेतला जातोय. एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायची गरज नाही आहे असं ते प्रियाला म्हणत असतात. पण प्रियाचं असं म्हणणं असतं, जर सायली आली आणि तिने जर माझ्या लग्नामध्ये काही गोंधळ घातला तर त्यापेक्षा मला असं वाटत आहे की हे लग्न आपण नाशिकला करूया. आणि असं प्रियाने ठरवलेलं आहे. आणि प्रिया मात्र आता नाशिकला लग्न करण्याचा प्लॅन करत आहे. इकडे चैतन्य आणि सायली कुसुमताई यांचं बोलणं सुरू असतं. सायली म्हणत असते, काय एवढ्या खालच्या थराला पोचली ती मुलगी. तेव्हा चैतन्य सांगत असतो की एक मोठा राडा झालाय, कारण सायली वहिनी तुम्ही या लग्नामध्ये येऊ नये म्हणून अचानक लग्नाचा ठिकाणच बदलण्यात आले, नाशिकला लग्न होणार आहे. हे ऐकल्यानंतर सायली म्हणते, काय संगीत आणि लग्न सगळं नाशिकला होणार आहे. हे ऐकल्यावर सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की आता काय करायचं. चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी काळजी करायची काहीच गरज नाही. इकडे प्रतिमा मात्र विचार करत असते. प्रतिमाचं असं चाललेलं असतं की सायली ह्या लग्नात आली पाहिजे, सायलीच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय आणि हे प्रतिमाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता सायली कशा पद्धतीने संगीत सोहळ्यात आणि लग्नात पोहोचणार आणि अर्जुनशी तिची 7 जन्माची गाठ बांधली जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.